स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता सर्व पितरी अमावस्या ही आलेली आहे. ती आहे तर त्या दिवशी आपल्याला कोणते असे खास उपाय करायचे आहेत. आपल्याला शनिदेवांचा जर आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर ही अमावस्या खूपच महत्त्वाची आहे. ज्यांना पण जीवनामध्ये खूप दुःख आहे, खूप दरिद्रता आहे आणि ज्यांच्या जीवनामध्ये अगदी म्हणजे संकट पाठ सोडत नाही आहेत, अशा लोकांनी ह्या सर्व पितरी अमावस्येला काही खास उपाय तुम्हाला करायचे आहेत. आणि या उपायामुळे तुमचं जीवन अगदी साधं सोपं होऊन जाणार आहे. अगदी तुमच्या घरामध्ये सुखाची वर्षा होईल एवढे असे खास उपाय मी तुमच्यापर्यंत आज आणलेले आहेत. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला आपल्या पूर्वजांची तिथी माहीत नसते, ते सर्व लोक या सर्व पितरी अमावस्ये दिवशी आपल्या पितराजांना जे आहे ते पिंडदान असेल, जे काही आपल्या पितरांची सेवा असेल ते करत असतात. त्यांना भोजन घालत असतात. तर या दिवशी ब्राह्मणांना भोजन दान करण्याची सुद्धा पद्धत आहे आणि त्यामुळे आपले देवी देवतासुद्धा आपल्यावरती प्रसन्न राहत असतात. पितृ आपल्यावरती प्रसन्न राहत असतात आणि आपल्या जीवनातील सारे संकट हे मिटत असतात. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, हिंदू धर्मात पितृपक्षातील अमावस्येला विशेष असे महत्त्व आहे. जर एखाद्याला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल तर तो त्यांना सर्व पितरी अमावस्येला त्या दिवशी तर्पण करू शकतो. तसेच त्यांच्या नावाने गाईला सुद्धा पान तो देऊ शकतो. जर तुमच्याकडे जेवणासाठी कोणी येणारं नसेल किंवा तुमची जेवण घालण्याची एवढी ऐपत जरी नसली तरी गाईला तुम्हाला घास जरी दिला या दिवशी, पण या दिवशी शक्यतो मी तर म्हणेन की सगळ्यांनीच या दिवशी गाईला घास आवर्जून द्या. आपल्या पितरांच्या आठवणीमध्ये किंवा आपल्या पितरांना समर्पित असा गाईला घास तुम्हाला या दिवशी द्यायचा आहे. खूप पुण्याचं ठरणार आहे. पित्र अगदी प्रसन्न होऊन जातील. जरी तुम्ही पितरांच्या नावाने पितरांच्या तिथीला जरी जेवण घातलं असेल तरी पितृ अमावस्येला तुम्ही आपल्या म्हणजे गाईला आहे पितरांच्या नावाने घास तुम्हाला द्यायचा आहे. तर मित्रांनो, यावर्षी जी आपली अमावस्या आहे ती 22 सप्टेंबरला असणार आहे. त्यावेळेस तुम्हाला अगदी घरामध्ये प्रसन्न असं वातावरण ठेवायचं आहे आणि घरामध्ये तुम्हाला शांतता ठेवायची आहे. कारण की या अमावस्येला काही ना काही कारणास्तव घरामध्ये जर वाद होत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पितृदोष हा नक्कीच असणार आहे. त्यामुळे या दिवशी तरी तुम्हाला किमान शांतता ठेवायची आहे. सर्व पितरी अमावस्या दिवशी तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे. ज्या लोकांना मी आत्ताच सांगितलं की आपले पितरांची तिथी माहीत नसेल त्या लोकांनीसुद्धा श्राद्ध घालायचं आहे. आणि मी तर म्हणेन की ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत आहे, श्राद्ध घातलेलं आहे, त्या लोकांनीसुद्धा या दिवशी गाईला तुम्हाला घास द्यायचा आहे. मित्रांनो, गाईमध्ये माता लक्ष्मी असते आणि आपल्याला माहीतच आहे की आता पुढच्या महिन्यामध्ये जी अमावस्या येणार आहे ती लक्ष्मी पूजनाची अमावस्या असते आणि त्याच्या आतल्या महिन्यामध्ये ही अमावस्या येत असते. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची कृपासुद्धा आपल्यावरती राहणार आहे. दर अमावस्या पौर्णिमा ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असल्यामुळे मित्रांनो, आपल्याला गाईला या दिवशी घास द्यायचा आहे. की असं सांगितलं जातं, पितृ अमावस्या दिवशी कावळ्याला गाईला घास आवर्जून दिला पाहिजे. त्यामुळे ही सेवा जी आहे ती सगळ्यांनी करायची आहे. मित्रांनो, अगदी तुम्ही तुमच्या पितरांना भोजन घातलं असलं तरी देखील तुम्हाला ही सेवा करायची आहे. यामुळे तुमच्या हातून जी घडलेली पापं आहेत ती धुवून निघणार आहेत आणि तुमच्या पितरांची जी काही आशीर्वाद आहेत ते तुमच्यावरती कायमस्वरूपी राहणार आहेत. असं मानलं जातं की या दिवशी पितराचे तर्पण अर्पण केल्याने ते प्रसन्न होत असतात. त्यांना आपल्या पितरांची जी आहे जास्तीत जास्त सेवा करून त्यांना निरोप द्यायचा असतो. मित्रांनो, त्यामुळे पितृदोष टाळण्यासाठी हे जे काही खास उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. तर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये किंवा कुठेही तुम्हाला जर कावळा दिसला या दिवशी तर नक्कीच कावळ्याला एक घास का होईना तुम्हाला द्यायचा आहे. कावळ्याला दही भात, पोळी असेल, चपाती असेल किंवा नाहीच काही झालं तर एखादी सफरचंदाची फोड, एखाद्या फळाची फोड तरी तुम्हाला त्याला द्यायची आहे. कारण की या दिवशी आपले पितर जे आहेत ते कावळ्याच्या स्वरूपातच आपल्या समोर येत असतात आणि जर तुम्ही त्याला हटकवलं किंवा काही दिलं नाही तर आपले पितर हे आपल्यावरती नाराज होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, कावळ्याला या दिवशी कुठेही दिसला तरी नमस्कार करायचा आहे. कारण की ते आपले पितर समजून आपल्याला नमस्कार करायचा आहे. पितृदोष हा असा दोष आहे मित्रांनो, एकदा का लागला ना जाता जात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा तुम्ही पितरांची तुम्हाला करायची आहे. या दिवशी कावळ्यांना अन्नदान करणे शुभ मानले जाते. याशिवाय असं केल्याने शनिदेवही प्रसन्न होत असतात आणि या उपायाने प्रत्येक अमावस्येला जर तुम्ही केलं हे उपाय तर आपल्या सगळ्या ग्रहांसाठी ते अनुकूल ठरत असतात. आपल्या ग्रहसुद्धा आपले व्यवस्थित म्हणजे सुधारू शकतात. काळ्या गाईला पोळी खायला घालायची आहे. मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितरी अमावस्येला काळ्या गाईला मोहरीच्या तेलाची भाकर खाऊ घातल्यास शनिदेवांची कृपा प्राप्त होते.
अशा परिस्थितीत काळी गाय न मिळाल्यास तुम्ही कोणत्याही गायीला अगदी भाकर जरी खाऊ घातली तरी शनिदेवांची तुमच्यावरती कृपाही होणार आहे मित्रांनो. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे. आपण तर नेहमीच ऐकतो की पौर्णिमा अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. पण ही सर्व पितरी अमावस्या आहे ती अगदी पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितर जे आहेत ते आपल्या आपल्या जागेवरती जात असतात, कारण की या सर्व पितरी अमावस्येपर्यंत असते. या पृथ्वीवरती येण्याची मुभा त्यांना असते आणि त्याच्यानंतर सर्व पितरी अमावस्येला ते आपल्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्हाला दिवा लावायचा आहे. अगदी प्रसन्न मनाने त्यांना निरोप तुम्हाला द्यायचा आहे. त्यामुळे सर्व पितरी अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्याच तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तो खूप शुभ लावणं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामुळे शनिदेवसुद्धा प्रसन्न होत असतात. सर्व पितरी अमावस्येला शनिदेवांची सुद्धा कृपा होते मित्रांनो. त्यामुळे ज्या लोकांना शनिदोष आहे त्यांनी आवर्जून हे उपाय करायचे आहेत. शनिदोष तुम्हाला जर माहीत नसेल आपल्या मागे आहे का, तर त्याची कारणं आहेत मित्रांनो. पैसा जवळ न टिकणे किंवा तुमचं कोणतंही काम न व्यवस्थित होणे, म्हणजे प्रत्येक कामामध्ये अडीअडचणी येत राहणे, प्रत्येक कामं बिघडणे, हे जर असे कारणं तुमच्या घरामध्ये सतत उद्भवत असतील तर तुमच्या मागे नक्कीच पितृदोष आहे मित्रांनो. त्यामुळे अमावस्येला हे नक्की करा. त्यानंतर गरिबांना अन्नदान करायचं आहे. गरजूंना मदत केल्याने भगवान शनी देव जे आहेत ते प्रसन्न होत असतात. त्यामुळे सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी गरिबांना भोजन तुम्हाला घालायचं आहे. भोजन अगदी यथाशक्ती तुम्ही घाला. तुम्हाला जसं जमेल तसं घाला. जर काहीच नाही जमलं तर अगदी साधी केळी जरी तुम्ही एखाद्याला दान म्हणून दिली, एक केळी जरी, तरी ती तुम्हाला त्याचं पुण्य जे आहे ते तुम्हाला दुपटी तिपटीनं मिळणार आहे. सर्व पितरी अमावस्येला पितरांच्या नावाने तुम्हाला जेवण घालायचं असतं मित्रांनो. आणि आपल्या पूर्वजांची आठवण तुम्हाला यावेळेस नक्की काढायची असते मित्रांनो. सर्व पितरी अमावस्येला त्यांचे काही लोक श्राद्ध करत असतात. त्या दिवशी ब्राह्मण भोजन करत असतात. अशी पद्धत आहे मित्रांनो. जर ब्राह्मण भोजन करणं शक्य नसेल तर ब्राह्मणांना शिदा द्या, दक्षिणा द्या. पण काही ना काही एकदम फूल नाही फुलाची पाकळी का स्वरूप आपल्याला ते करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण मित्रांनो घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. घरामध्ये आपल्या पूर्वजांचा जर एखादा फोटो वगैरे असेल तर त्याला फूल घालून, फोटो पुसून स्वच्छ करून धूप दीप अगरबत्ती तुम्हाला त्यांना लावायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये बघा तुम्ही त्या दिवसापासून आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते शांत प्रसन्न राहणार आहे. त्याच्या आधी तुम्ही अनुभवलं असेल की आपल्या घरामध्ये खूप भांडणं असतात, खूप कलह असतो. काही लोकांना आपल्या घरामध्ये अगदी घर खायला उठत असतं, घरामध्ये राहू वाटत नाही. त्या लोकांनी हे उपाय नक्की करायला पाहिजेत आपल्या घरामध्ये. तेव्हा त्यांच्या घरामध्ये अगदी शांती राहील. आणि अजून एक गोष्ट म्हणजे घरामध्ये तुम्हाला अमावस्येला नारळ फोडायचा आहे मित्रांनो. नारळ हा तुम्हाला तुमच्या मंदिरासमोर फोडा किंवा दक्षिण दिशेला तोंड करून फोडला तरीही चालेल. पण अमावस्येच्या दिवशी घरामध्ये नारळ फोडणं हे खूप महत्त्वाचं आहे. नारळाचं पाणी जे आहे ते अख्ख्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे मित्रांनो. त्यामुळे सुद्धा घरामध्ये खूप तुम्हाला चांगला अनुभव येईल. खूप शांतता तुम्हाला घरामध्ये वाटेल आणि घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होईल मित्रांनो. त्यामुळे हे काही खास उपाय आहेत, हे तुम्हाला करायचेच आहेत या दिवशी. त्यानंतर पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. तो दिवा जो आहे तो 4 मुखी दिवा असला पाहिजे. तो दिवा कणकीचाच असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ टाकायचे, पण कधी टाकायचे, तो दिवा पहिला बाहेर न्यायचा, त्याच्यामध्ये तेल घालून बाहेर गेल्यानंतर त्या जागेवरती दरवाजाच्या दक्षिण दिशेला थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा आणि तिथं बाहेर गेल्यानंतरच तो दिवा प्रज्वलित करायचा आहे मित्रांनो. घरातून प्रज्वलित करून तुम्हाला बाहेर जायचं नाही. बाहेर ठेवायचा आणि मग प्रज्वलित करायचं आहे. दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे. हा दिवा मी माझ्या पितरांच्या स्मरणार्थ लावलेला आहे असं सांगायचं आहे. घरातील सगळ्यांनी येऊन चिमट चिमट त्याच्यामध्ये काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे. सगळ्यांनी आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हे घ्यायचे आहेत मित्रांनो या दिवशी. आणि पितरांना आपल्या चांगल्यापणाने निरोप द्यायचा आहे मित्रांनो. त्यामुळे हे जे खास उपाय आहेत या दिवशी नक्की करून बघा. नक्की याचा अनुभव घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये मला